हॅलो गाईज, मी मनीषा स्वागत करते तुमचे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवपुराणमध्ये आम्ही गेलो होतो तिथे यात्रेमधून मी कोणकोणत्या वस्तू आणल्या होत्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहिलं वस्तू आहे हे जे धूप लावायचं असतं ते लाकडाचं आहे। खूपच छान आहे, मला खूपच जास्त मला केव्हापासून असं होत होतं की केव्हा ते घेऊ आणि खूपच जास्त आवडलं ते मला। ते बघा असं ओपन करायचं सुद्धा आहे त्याला आणि खूपच छान दिसायला पण सुंदर आहे ते, असं ठेवलं का एकदम छान वाटतं। आणि दुसरी नंतर मी तुम्हाला दाखवते हे सिंदूर ठेवायचं आहे, म्हणजे आपलं आपण जे सिंदूर लावतो ते कुमकुम वगैरे ठेवायचं आहे। खूपच छान आहे, त्याचं लाकडाचंच आहे ते पण, आणि त्याच्यावर जे डिझाईन आहे ते एकदम छान केलेली, अशी बारीक कोरीव काम सारखी डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये। खूपच छान दिसायला पण सुंदर आहे ते, आणि अशा प्रकारे ते ओपन होतं आणि मला खूपच जास्त आवडलं म्हणून मी घेऊन घेतलं। नंतर मी घेतलं होतं हे रांगोळी काढायची प्लेट आहे, ती मी घेतली होती। मला किती दिवसापासून मी अशी शोधत होती, पण माझ्याकडे छोट्या छोट्या ज्या रांगोळ्या काढायच्या असतात ते भरपूर आहेत, पण हे मोठंवालं होतं ते नव्हतं। आणि हा जो रुमाल दिसतोय ना तुम्हाला, तो ताटावर टाकायचा आहे आपल्याला। कोणतीही पूजा वगैरे करायला जायचं राहिलं तर आपण ताटावर तो रुमाल घेतो तो आहे। खूपच बारीक आहे, नेटचा आहे आणि खूपच सॉफ्ट पण आहे। या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता सिया माझ्यासोबत मस्ती करते, तिचं व्हिडिओमध्ये यायचंच असतं तिला नेहमी। मग तिला म्हटलं बसून घे आणि हाय हाय बोल म्हटलं सगळ्यांना, असं मी तिला म्हटली। नंतर मी तुम्हाला दाखवते सिल्वर कलरची अशी एक प्लेट आहे, खूपच छान आहे ती। आपण कोणत्याही पूजेची मांडणी वगैरे करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये फ्रूट्स पण ठेवू शकतो, नाही तर मग कडची स्थापना करतो तेव्हाही तिला आपण यूज करू शकतो। अशा पद्धतीने या सगळ्या वस्तू मी आणल्या होत्या। आजचा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।